बातमी सविस्तर पाहूयात। खामेनींचा वारसदार अखेर ठरलाय। खामेनींवर झालेल्या हल्ल्यात खामेनींसह त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नात असे सगळेच ठार झालेत। खामेनींच्या घरातून वाचलेला त्यांचा एक मुलगा म्हणजे मोजतबा आता 80 धर्मगुरूंच्या बैठकीत मोजतबा हाच इराणचं अंतरिम नेतृत्व करेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मोजतबा खामेनी, इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला खामेनींचा हाच तो वारसदार। इराणनं आता आपल्या देशाची धुरा मोजतबांकडे सोपवली आहे। इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये आयातुल्ला खामेनी, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नात ठार झाले। त्यांचा मुलगा मोजतबा हे हल्ल्याच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी असल्यानं ते मात्र वाचलेत। आपल्यावर हल्ला होईल याची पूर्ण कल्पना खामेनींना होती, त्यामुळे खामेनींनी त्यांच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांचे पुढचे 4 स्थळावरचे वारसदार नियुक्त करण्याचे आदेश दिले होते। तसाच खामेनींचा वारसदारही ठरलाय, तो म्हणजे मोजतबा। आयातोल्ला अली खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनींची इराणचे सुप्रीम लीडर म्हणून निवड करण्यात आली आहे। 80 जणांच्या समितीकडून मोजतबांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। इराणच्या शक्तिशाली अशा रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या दबावाखाली ही नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे। सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे एक्सपर्ट असेंब्लीची बैठक पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे हा निर्णय व्हर्च्युअल बैठका आणि अंतर्गत सल्लामसलत करून घेण्यात आलाय। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं मोजतबा यांना पाठिंबा देण्यासाठी कट्टरपंथी गटांना एकत्र आणल्याचं सांगितलं जातंय। हा गट खामेनी यांच्या जवळचा गट होता। सुरक्षा यंत्रणेत त्यांची मजबूत पकड आहे। खामेनी यांचा वारसदार म्हणून आणि इराणचा अंतरिम नेता म्हणून मोजतबा यांची निवड झाली असली तरी सुद्धा ही निवड वादात अडकल्याची ही चर्चा आहे। खरं तर इराणच्या इस्लामिक क्रांतीचा गट वंशपरंपरागत उत्तराधिकार नाकारतो आणि अनेक कट्टरपंथी लोक त्यावर आक्षेप घेऊ शकतात। या निवडीवर राजेशाही किंवा घराणेशाही म्हणूनही टीका होऊ शकेल। मोजतबा यांची धार्मिक पात्रता सुद्धा सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी अपुरी मानली जाते, पण रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालंय। मोजतबा यांची नियुक्ती आता इराणमधल्या कट्टरपंथी शक्तींना आणखीनच बळकटी देणारी ठरेल। नॅशनल गार्ड डायरेक्ट प्रेसिडेंटच्या खाली असल्यामुळे खोमेनींनी मरायच्या आधी जी काही धोरणं आखून दिली होती त्याच्याप्रमाणे त्यांचं सध्या कारवाई चालू आहे आणि त्या कारवाईला पुढे नेणारा माणूस म्हणून त्यांना कोणीतरी एक कट्टरपंथीय माणूस पाहिजे होता आणि तो माणूस म्हणजे मुजतबा आहे, खोमेनी आहे। आणि या माणसाने इराकच्या विरुद्ध 78, 79, 80मध्ये इराण इराकचं युद्ध झालं होतं तेव्हा त्यांनी त्याच्यात पार्ट घेतलेला होता। त्यामुळे त्याला नॅशनल गार्डमध्ये काम करण्याचा आणि बाहेरच्या युद्धांमध्ये भाग घेण्याचा अनुभव आहे। आता दुसऱ्याला यांनी कोणाला घेतलं नाही। मोजतबा खामेनी हे शिया धर्मगुरू आहेत। इराणच्या सत्ताकारणात पडद्यामागे त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आहे। मोजतबा हे फक्त धार्मिक आणि राजकीय वारसदार नाहीत, तर ते अफाट अशा संपत्तीचेही मालक आहेत। खामेनी यांची संपत्ती आहे तब्बल $200 अब्ज, म्हणजेच तब्बल 16,40,000 कोटी रुपये। एवढं मोठं आर्थिक साम्राज्य असलेल्या खामेनींची संपत्ती कोणत्याही बँक खात्यात ठेवण्यात आलेली नाही आहे। इराणमधलं सामर्थ्यशाली व्यावसायिक साम्राज्य असलेल्या सेतादचे खामेनी हे प्रमुख होते। सेताद या संस्थेची तेल आणि वायूपासून रिअल इस्टेट पर्यंतच्या क्षेत्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे। रिअल इस्टेट, कॉर्पोरेट शेअर्स, तेल उद्योग, आर्थिक गुंतवणूक आणि जप्त केलेल्या मालमत्तांमधून खामेनींनी प्रचंड मोठी संपत्ती जमवली आहे। खामेनींच्या सेताद या संस्थेवर इराणची संसद किंवा कोणत्याही सार्वजनिक देखरेख संस्थेचं नियंत्रण नाही आहे। सेताद ही संस्था फक्त आणि फक्त खामेनींशीच एकनिष्ठ आहे। मोजतबा यांचं साम्राज्य फक्त इराणपुरतं मर्यादित नाही आहे, तर जगातल्या अनेक प्रगत देशांमध्येही पसरलंय। मोजतबा खामेनी यांची संपत्ती किती याबाबत गुप्तता पाळण्यात आली असली तरी मोजतबा यांनी पाश्चिमात्य बाजारपेठांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे।
56 वर्षांचे मोजतबा खामेनी यांनी युरोप आणि मध्य पूर्वेतल्या अनेक देशांमध्ये रिअल इस्टेट साम्राज्य उभारलंय, ज्यामध्ये दुबईतली लक्झरी मालमत्ता आणि विविध युरोपीय शहरांमधल्या पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. लंडनमधली 138 दशलक्ष डॉलर्स किमतीची आलिशान मालमत्ता आणि दुबईतला आलिशान बंगलाही मोजतबा यांच्या नावावर आहे. स्विस बँकेतही त्यांची बरीच खाती आहेत. मोजतबा यांनी आजवर इराणच्या सरकारमध्ये कोणतंही अधिकृत पद भूषवलेलं नाही. त्यांना उच्च श्रेणीतल्या धार्मिक नेतेपदाचाही दर्जा नाही. तरीही इराणच्या राजकारणात आणि लष्करी निर्णयांमध्ये त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. आज इराणच्या शक्तिशाली रेव्होल्युशनरी गार्ड्सचा मोजतबांना पूर्ण पाठिंबा आहे. मोजतबांचं लग्न झहरा हदद अब्देल यांच्याशी 2004 मध्ये झालंय. झहरा या इराणच्या संसदेच्या माजी अध्यक्ष गुलाम अदी हदेद अब्देल यांच्या कन्या. मोजतबा आणि झहरा यांना 3 मुलं आहेत. मात्र अलीकडच्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मोजतबा आणि झहरा यांना 3 मुलं आहेत. मात्र अलीकडच्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये झहराचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. इराणच्या कट्टरपंथी परंपरेनुसार मुलानं वडिलांचा उत्तराधिकारी होणं हे फारसं पसंत नसतं. पण सद्यस्थितीत मोजतबांशिवाय दुसरा कोणताही प्रभावी पर्याय इराण समोर नसल्याचं चित्र आहे. आता खामेनी कुटुंबातला हा एकमेव जिवंत वारस ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.